पत्त्यावरती आलेत, त्यांच्यासोबतची ही चर्चा सुरू ठेवूया. तुमच्या सरन्यायाधीश म्हणून कार्यकाळात गंभीर घटना घडली होती, ती म्हणजे सगळ्यांना काळजी वाटायला लावणारी, ती म्हणजे तुमच्यावर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला होता सुप्रीम कोर्टात, आणि त्यानंतर तुम्ही ती परिस्थिती ज्या संयतपणे हाताळली होती. तर म्हणजे तो कसा होता तेवढा तो कालावधी? आणि हे काही माझ्या मते जजनी अशा लहान सहान गोष्टींमुळे विचलित होऊ नये. आता त्या वेळेला काय झालं, आवाज आला मला, काहीतरी आवाज आल्यावरती लक्षात आलं की काहीतरी तो एक माणूस कोपऱ्यात उभे होते, तो मैंने गोई साहब की तरफ फेका था वगैरे. नंतर लक्षात आलं, वकिली थोडे सगळे एकदम. आणि आता त्यावेळेला मला जे वाटलं ते मी केलं. मी वकिलांना म्हटलं की डोंट गेट डिस्टर्ब बाय ऑल दिस, प्लीज कंटिन्यू विथ आर्ग्युमेंट. म्हटलं वेन आय एम नॉट गेटिंग डिस्टर्ब, वाय शुड यू गेट डिस्टर्ब. सर, सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षणाची लिमिट लावलेली आहे, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये आरक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. आपल्या महाराष्ट्राबद्दलच बोलायचं राहिलं तर मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, असे वेगवेगळ्या आरक्षणाचे विषय आता समोर येतात. या संदर्भात परत एकदा सुप्रीम कोर्टाला विचार करण्याची वेळ आलेली आहे का या 50% लिमिटबद्दल? जजमेंट 50% ऑर्डिनरीली म्हटलेलं आहे, पण एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस असतील, एम्पेरिकल डाटा असेल, आणि जर स्टेट जस्टिफाय करू शकत असेल की कुठल्या परिस्थितीत कुठल्या कारणांमुळे आम्ही एक्सिट करतो,